दर्पण फाउंडेशन कोल्हापूर निर्मित आणि कला दर्पण प्रस्तुत इन हसीन वादियों से हा 80 ते 90च्या दशकातील हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार युगल गीतांचा बहारदार सांघिक कार्यक्रम सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी गोविंदराव टेंबे राम मंदिर देवल क्लब कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या कार्यक्रमात त्या सुवर्ण काळातील गाजलेली गाणी सादर करण्यात आली। रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेत गायक कलाकारांना भरभरून दाद दिली। कार्यक्रमात कला दर्पणच्या कुमार पाटील, बजरंग कुलगुडे, संजय कडगावे, सोहम मुनीश्वर, डॉक्टर सुनील हायकर, सदाशिव साळवी, प्रदीप कतगर, प्रकाश पाटील, शिवाजी तेली, योगिता पाटील, निशा देसाई, पूजा पवार व गिरिजा कुलकर्णी या गायक कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले। मुख्य कार्यक्रमाचे निवेदन फैयाज नरवाडे यांनी प्रभावीपणे केले, तर उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन दर्पणचे संचालक सचिन यादव यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले। कार्यक्रमाच्या जाहिरातीचे आकर्षक डिझाईन व ग्राफिक्स दर्पणचे संचालक आणि नक्षत्र ग्राफिक्सचे प्रमुख श्रीपाद रामदासी यांनी साकारले। कार्यक्रमाच्या तयारीसाठी दर्पणचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध गायक राम भोळे आणि गायक अनिल आवळे यांनी विशेष मार्गदर्शन केले। कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन नगरसेवक व स्थायी समिती सदस्य माननीय प्रवीण केसरकर साहेब तसेच नूतन मुख्याध्यापक म्हणून निवड झालेले अमर संघर्षी यांच्या दर्पण फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टेंबे नाट्यगृहातील कर्मचारी वर्ग, साऊंड लाईट संयोजन करणारे संजय नलवडे, व्हिडिओग्राफिक्स करणारे शैलेश माने, फोटोग्राफी करणारे तुकाराम घाटगे तसेच सर्व हितचिंतक व सहकार्यकर्त्यांचे दर्पण परिवाराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, उपाध्यक्ष राम भोळे, सचिव संजय कडगावे, सहसचिव सचिन यादव, कार्याध्यक्ष अरुण गोते, खजिनीस युवराज सरनाईक, ज्येष्ठ संचालक श्रीपाद रामदासी, संजय पाटील, महादेव डावरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।